उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकाच विमानातून प्रवास केलाय। ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानातून प्रवास केल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। ठाकरे हे नागपूरवरून यवतमाळला जाणार आहेत। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई हे देखील एकत्र सोबत होते। मुंबई ते नागपूर असा ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानातून प्रवास केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी हा एकत्र नागपूर पर्यंत प्रवास केला। मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास त्यांनी सोबत केला, त्यामुळे विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। अमर काणे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, आपण पाहतोय एकीकडे आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी सोबत प्रवास केलेला आहे, त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या। हा विमानातला प्रवास प्रचंड असा चर्चेत आहे आणि त्याचे व्हिडिओज आणि फोटोज तुफान व्हायरल झालेले आहे। सगळीकडे एकच चर्चा आहे, कारण की सध्याच्या राजकीय घडामोडी सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर एकाच विमानात दोन्ही नेत्यांनी प्रवास करणं सगळ्यांच्या भुवया उंचवलाय। पण आता काही विमानातल्या प्रवाशांशी आमचं थेट बोलणं झालं। खरं तर दोघांची एकमेकांशी फारसं बोलणं झालं नसलं तर मागे बसलेल्या काही प्रवाशांनी वैयक्तिकरित्या आपल्या झी24 तासच्या प्रतिनिधींना येऊन सांगितलेलं उद्धव ठाकरे आता लँड झालेले आहे आणि ते सध्या थोड्याच वेळात विमानतळाच्या बाहेर पडतील। कदाचित ते माध्यमांसोबत बोलण्याची सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येते। तर देवेंद्र फडणवीस जे आहे ते नेहमीच्या सीबीआय कार्गो गेटने थेट बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे एकाच गेटने दोघं बाहेर येणार नाहीत। पण विमानातला एकत्र प्रवास नक्कीच चर्चेतला हवेत झालेला हा प्रवास आणि या हवेत झालेल्या संपूर्ण प्रवासाच्या चर्चा मात्र जमिनीवर मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे। अमर, सध्या उद्धव ठाकरे पोहोचलेत असं दिसतंय, सध्याची काय अपडेट्स आहे, काय माहिती आहे? माध्यमांशी ते संवाद साधणार आहेत का? माध्यमांशी चर्चा होईल असे स्थानिक नेते सांगत आहे, पण अजून त्याबाबतचं चित्र स्पष्ट नाही आहे। उद्धव ठाकरे अगदी थोड्याच वेळात विमानतळाच्या गेटमधनं बाहेर येतील आणि कदाचित ते माध्यमांसोबत बोलतील अशी चर्चा आहे। त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा सुरू आहे, पण मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे सेनेचे कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत, कारण की पक्षफुटीनंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना देण्याकरता, एक ऊर्जा देण्याकरता उद्धव ठाकरेंचा हा महाराष्ट्रव्यापी दौरा आहे आणि त्याची सुरुवात उपराजधानीतून मुख्यमंत्र्यांच्या गावातून सुरू होत आहे। ते नागपुरात जरी दाखल आले तरी पहिला जो त्यांची सभा होत आहे ती यवतमाळला होत आहे, त्यानंतर वाशिम आणि त्यानंतर मराठवाड्याच्या दिशेने ते जाणार आहे आणि सगळ्यांचंच त्यांच्या संपूर्ण दौऱ्याकडे लक्ष लागलंय, कारण की ऑपरेशन टायगर नंतर ज्या पद्धतीने परत एकदा शिवसेना उद्धव ठाकरे सेना फुटलेली आहे, त्यानंतर कार्यकर्त्यांना मनोधैर्य उंचवण्याकरता, एक बळ देण्याकरता, मानसिक बळ देण्याकरता उद्धव ठाकरे यांचा हा संपूर्ण दौरा आहे आणि उद्या सकाळी 10:30 वाजता यवतमाळला त्यांची संवाद साधणार आहे ते कार्यकर्त्यांशी। तेव्हा नेमके काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील, पण आजही त्यांचा माध्यमांचा प्रयत्न आहे की ते कुठेतरी संवाद माध्यमांशी साधतील, कारण की ही संपूर्ण प्रवास देवेंद्र फडणवीस त्यांनी विमानात एकत्र जो प्रवास केला त्यामुळे प्रचंड अशी चर्चा आहे। अजून एक अपडेट अशी माहिती देतो, या प्रवासादरम्यान एक नागपुरातील शिवसेना शिंदे गटाचे नेते, पदाधिकारी, पूर्व विदर्भातले एक संघटन सुद्धा प्रवास करत होते, त्यांनी सुद्धा सांगितलं ते सुद्धा या विमानात उपस्थित होते। निश्चितच अमर, आपण पाहतोय की विमानतळाच्या बाहेर शिवसेना ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी जमलेले आहेत। त्यांच्याकडनं त्या ठिकाणी घोषणाबाजी होतीये। उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आपण पाहतोय की मोठी तयारी त्या ठिकाणी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे सेनेचे कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत। साधारणतः 3 तासापासून ते विमानतळावर आपल्या नेत्याची प्रतीक्षा करताय। एकीकडे शिवसेनेचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलं आहे, नेते किती सोडून जावो, मात्र कार्यकर्त्यांना नेहमीच पक्ष नेतृत्वाला बळ दिलाय आणि नागपुरात सुद्धा आता असंच चित्र दिसत आहे। तुलनेने नागपुराचे संघटन आहे शिवसेना उद्धव ठाकरेच्या, त्या तुलनेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते विमानतळावर पोहोचल्याचं चित्र दिसून येत आहे आणि उद्धव ठाकरे कधी येतात, आपण कधी त्यांना त्यांचं स्वागत करतो आणि ते आपलं अभिवादन स्वीकारतील या आशेने सगळे कार्यकर्ते विमानतळावर गेल्या 3 तासांपासून पोहोचलाय, कारण की अतिशय महत्वपूर्ण दौरा आहे। जेव्हा शिवसेनेवर पक्ष फुटलेला आहे त्यानंतर तेवढ्याच जोमात हा पक्ष उभारी घेतलेली आहे आणि आता ही परत एकदा पक्षफुटीचा मोठासा घाव पक्षावर पडलेला आहे, त्यामुळे कार्यकर्त्या मोठ्या संख्येने पक्ष नेतृत्व काय बोलतात, काय निश्चितच अमर, खरं तर आता माध्यमांशी ते संवाद साधणार का याकडे आपलं लक्ष आहे, तेव्हा पुन्हा एकदा आपण चर्चा करूच। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राऊंड आहे, तर यवतमाळपासून तर धाराशिवपर्यंतचा 4 दिवसांचा उद्धव साहेबांचा दौरा नियोजित आहे। एकीकडे पंतप्रधानांपासून सगळे नेते सांगत आहेत की इंधन बचत करा आणि म्हणून खाजगी विमानांनी किंवा स्वतंत्र गाड्यांनी प्रवास करणे टाळा। याच सगळ्याचा परिणाम म्हणून जर कदाचित नेते सर्वसामान्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसारखा
एका विमानातनं प्रवास करत असतील तर त्यावरून वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येण्याचे काहीच कारण नाही. फार तर एकत्रित प्रवास करणे यामागे राष्ट्रहित हेच कारण असू शकते, यापेक्षा काही नाही.